तर कालचा आपला हसणे या गावातला प्रवास होऊन आपण आज पुढे पिरंडेव या गावात आलेलो आहोत. सुंदर असं वातावरण, भात शेती तुम्ही बघत असालच. निसर्गाच्या सानिध्यात या कुसलेलं हे गाव आहे वसलेलं. तर आता आपण आपल्या कालच्या शेफकडे जाऊया. सर अजित सावंत, नमस्कार. आजचा दिवस कसा गेला आणि कालचा कसा आहे? सुंदर. काल आमचा नॉनव्हेजचा बेडचा आज शनिवार आहे. शनिवार असून आम्ही बऱ्याच जण आमच्याकडे ग्रुपमध्ये जवळजवळ 3 ते 4 जण आहेत ज्यांचा शनिवार असतो, उपवास असतो, नॉनव्हेज खात नाही ते. त्यामुळे आज आमचं पूर्णपणे व्हेज मेन्यू आम्ही डिसाईड केलेला आहे. जे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही पिकनिकला येऊन पण असं पाळता. म्हणजे काय काय जण काय म्हणतात की मुंबईच्या बाहेर गेलं, मार्केटच्या बाहेर गेलं जेवण आहे ना, ते व्हेज असो नॉनव्हेज असो, खाणं महत्त्वाचं आहे. हां, जेवढं पौष्टिक आपल्याकडे जीवनसत्व जे प्रथिन असतं ते व्हेजमध्ये पण आहे. हे बघू शकतो तुम्ही. आता चुलीवर आपण कुकर लावलेला आहे. इथे पण सेम आम्ही चुलीवर जेवण करणार आहोत. छान छान. इथे जातं बघू शकता तुम्ही. जुन्या जेव्हा चक्क्या नव्हत्या तेव्हा घरामध्ये ते दळण दळलं जायचं. अजूनही सर्रास याचा वापर बऱ्याच घरांमध्ये केला जातो कोकणामध्ये. असा हा लाकडाचा हा मचाण असतो. त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण वर्षभरासाठी लाकूड असे साठवून ठेवलेले. पावसाळ्याची सोय तुम्ही अगोदरच करून ठेवता. प्रत्येक घरात तुम्हाला मिळणार. जरी घरामध्ये गॅस असला तरी अजूनही लोक लाकडचा वापर करतात. म्हणजे न्हाणी घरामध्ये पाणी गरम करायला, आंघोळीसाठी. आपण कुकर चालू आहे. त्याच्यामध्ये डाळ आपण शिजत ठेवलेली आहे. तिखट डाळचा बेत आहे आज. तर डाळ लावलेली आहे आणि आता ही आतमध्ये आजच्या भाजीची तयारी. सर ही कसली भाजी आहे? ही केळ्याची भाजी आहे. ही गावठी केळी आहे. ही कच्ची केळी फक्त भाजीसाठी याचा वापर केला जातो. जी आपण केळी खातो मार्केटमध्ये खातो, तर आपण जे पिवळे तर पिकल्यानंतर होतं आणि ते गोड असतात जनरली. ते आपण जे खातो ते फ्रूट म्हणून खातो. याला अशा पद्धतीने पहिले इथे साल काढून घ्यायची. याला डिंक असतो बघा, हे बघा. ओके. थोडा चिकट असतो ते, म्हणून त्याला हात पण काळे होतात बघा. इथे बघू शकतो तुम्ही, काळपट पडलेलं आहे. हे साल खायचं नसतं, कडू लागतं. आणि मध्ये आपल्याला मिळणार 15 शुभ्र असा गर केळ्याचा गर. तर त्याला बारीक कापून हे बघा पाण्यामध्ये घालून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तो थोडासा जो डिंक असतो तर तो निघून जाईल. मग हे पाणी कसं थोडं काळं काळं झालेलं आहे. तर आज तुमच्याकडे सगळी ते गॅसची सोय असताना सुद्धा तुम्ही मुद्दाम चुलीवर जेवण का गॅस करता? होऊ शकतो तुम्ही. सिलेंडर आहे, गॅस आहे, तरी पण चुलीवरचा खास. हे यांचं किचन घर. गॅस असून देखील आम्ही गॅस पेटवलेला नाही आहे, पूर्णपणे चुलीवर. आणि आता आम्ही जे आले आहोत ते सावंत सर, त्यांचं हे घर आहे. तर त्यांनाशी मी संवाद साधू इच्छितो. तर तुमचं आता हे किती वर्षा जुनं घर आहे आणि कसं आहे? हे आमच्या पंजोबांपासून आहे. म्हणजे साधारणतः या घराला 125 वर्षाची परंपरा आहे. अरे वा, 125 वर्ष म्हणजे हां. खूपच. आणि त्यानंतर आम्ही 1981ला ह्याला रिनोव्हेट केलं होतं. आणि 2011 मध्ये फायनली या वास्तूला आम्ही मूळ वास्तू तशीच ठेवून, तो ढाचा तसाच ठेवून आम्ही संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन हे घर बांधलं. आणि त्यानंतर जसं म्हणतात ना की आपली गावची मटी, पूर्वज आणि हे खूप महत्वाचं असतं, ते आम्ही टिकवलंय. आज आमचे काका, आता काका कोण उरले नाहीत, वडीलही नाहीत, पण सगळी आम्ही भावंडे एकत्र राहून जे करतोय त्यामुळे आम्हाला पण चांगलं म्हणजे आमच्या कामधंद्यामध्ये यश मिळतंय. त्याचा आम्ही अनुभव घेतो. ही वार्षिक सहल आपली, मी जसं काल म्हटलं तसं 2017 पासून आमचा ऑफिसचा ग्रुप आम्ही नेहमी येतो. आणि एक रात्र आम्ही सावंतवाडीत राहतो, एक रात्र हसणे, आणि हे शेवटी आमचा घरचा तिसरा मुक्काम असतो. तो सगळे माझे ग्रुपचे मेंबर आणि आम्ही खूप एन्जॉय करतो. आणि इतर विचारायचं आहे, तुम्ही आता एकत्र कुटुंब या सध्याच्या काळात सुद्धा तुम्ही इथे गावी गणपती म्हणजे राहतात, तर एकंदरीत किती जण राहतात आणि कधी कधी तुम्ही एकत्र येतात कोणत्या प्रसंगासाठी, सणासाठी वगैरे? साधारणतः आमच्या घरामध्ये गणपती आमच्या घरामध्ये नाही आहे. आमच्या 12 मूळ बिराडांचं एक तिथे समोर घर आहे, त्या घरामध्ये गणपती असतो. तर आमच्या 12 बिराडातनं सर्वच जण आपापल्या परीने ॲटलिस्ट एक दिवसासाठी पण हजेरी राहतात. आम्ही साधारणतः 4 ते 5 दिवस असतो. मी, माझ्या भावाचे कुटुंब, आणि इकडे हसण्याला बाकी मित्रपरिवारांच्या घरी वगैरे. आमचा मित्र नारायण आहे, त्याच्या घरी जातो. देन सतीश सावंत, अजित सावंत यांच्याकडे जातो. हा आमचा एक वार्षिक फिक्स कार्यक्रम असतो.
त्यानंतर सप्ताह असतो. सप्ताह ओके. आमच्याकडे हां, साधारणतः जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या रथसप्तमीला येतो. त्यावेळेस साधारणतः आमच्याकडे 35 ते 40 आमच्या घरातले सर्वजण त्यांची वेळेनुसार येतात. कोण 2 दिवसासाठी, कोण 1 दिवसासाठी, जमेल तसे येतात, पण रामेश्वराची सेवा करून जातात. तो एक काळ बघितला की असं वाटतं की अरे हा खूप आनंद देऊन जातो ते छान, 7 दिवस. आमचा छान. दादा तिथे भजन गात असतो, ओके. पारिवारिक वगैरे. ओके, छान छान. म्हणजे एकंदरीत वातावरण पण सुंदर आहे हो. गावी. आता सध्या लाईट असली लाईट नसली पण पाऊस वारा निसर्गाचं सानिध्य सुंदर असं गाव वसलेलं आहे. आणि याच्यानंतर तुमचा काही प्लॅन असेल आजच्या दिवसाचा? आता काल आपण जसं केलं, आपण तिकडे लाईट नव्हती तरी पण एन्जॉय केला. बसण्याला बिना लाईटचं रात्री 3 वाजेपर्यंत जेवण केलं, खेळलो. आता आपण इथनं आमची एक नदी आहे. काल जसं आपण तिकडे डॅमचा आनंद घेतला, आता इथे नदी आहे, तिथे आपण थोड्या वेळाने जेवण झाल्यानंतर जाऊ, त्या नदीचा आस्वाद घेऊ. त्याचे हो. पण आपण व्हिडिओ शेअर करूया. हो. धन्यवाद. थँक्यू सर.